इशू इकडे पाय। हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल। तर तुम्हाला माहिती असेल का आपल्या चॅनलवरती 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। बरेच दिवस झाले, पण वॉच टाईमच कंप्लीट करायचा आहे आता। तर वॉच टाईम पण लवकरात लवकर तुमचा जर सपोर्ट मिळाला तर वॉच टाईम पण कंप्लीट होईल आपल्या चॅनलवरती, आपला चॅनल मॉनिटाईज होईल। तर कसं आहे माहिती का आमच्याकडे ना असं खूप असं ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसासारखं, आणि बऱ्याच जागेवरती पाऊस असा झालेला आहे। 4-5 दिवस अगोदर जळगाव जिल्ह्यामध्ये पण खूप पाऊस पडला। मला माझ्या बहिणींनी, ताईंनी आणि आईने वगैरे सांगितलं का खूप पाऊस झाला जळगाव जिल्ह्यामध्ये, म्हणजे 4-5 दिवस अगोदरची गोष्ट करते मी। आणि इकडं पण असं पावसासारखं वातावरण झालं आहे। तर तुमच्याकडे पण पाऊस पडला का ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आज थोडंसं काम होतं माझं, ब्लाऊज वगैरे कटिंग करायचा होता, तो मी आज कटिंग करणार आहे। आणि मला कसं म्हणजे शेजारी पाजारी पण ब्लाऊज भेटले, पण ते साधे ब्लाऊज शिवायचे, म्हणून आता मी माझा ब्लाऊज पण साधाच शिवणार आहे। कारण मला हात माझा बऱ्याच दिवसापासून ब्लाऊज शिवला नाही म्हटल्यावरती हात बसला नाही आहे। तर मी अगोदर माझ्या ब्लाऊजवरती हात साफ करून घेणार आहे, म्हणजे साध्या ब्लाऊजला कटिंग करून त्याच्यानंतर बाकीचं ब्लाऊज घेणार आहे। 2-3 लोक आहेत जे मला बोलतात का ब्लाऊज शिवायचे, आणि ते यूपीकडचे ते लोक कसे का साधाच ब्लाऊज घालतात, मग त्यांना साधा कटिंग करून द्यायचं आहे, ब्लाऊज शिवून द्यायचा आहे। तर मी आज ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि मी तुम्हाला पावसाळा वातावरण पण दाखवणार आहे बाहेर कसं आहे ते। तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं मी ब्लाऊज वगैरे कटिंग केलं आहे आणि आज खूप गरम होतं आहे, आणि माझी इशू पण अभ्यासाला बसली आहे, कारण 4:30 वाजलेत आता दुपारचे, आणि इशी तर माझी अभ्यासाला बसली कारण हा टाईम तिचा अभ्यासाचाच असतो। आज जरा शाळा लवकर सुटली तिची, त्याच्यामुळे ती अभ्यासाला बसली ना। अक्षर खूप खराब होतं तिचं, तर आता जरा थोडीफार सुधारणा झाली अक्षरामध्ये, कारण खूप शुद्ध लेखन वगैरे मॅडम क्लासवाली म्हणजे ट्युशनवाली मॅडम पण देते आणि मी पण घरी लिहायला लावते। आणि शौर्य आमचा झोपतोय, त्याला खूप गरम होत होतं म्हणून त्याने जरा कपडे काढले, त्याला झोप पण लागते, कारण तो आपलाच झोपतो नाही। पंख्याची हवा पण खूप अशी गरम येते, कारण स्लॅबचं घर आहे आणि बदली, त्याच्यामुळे पंख्याची हवा पण गरम फेकतोय पंखा, त्याच्यामुळे त्याला एक अंगातलं काढलंय। तर आता त्याला लाज वाटते जरा म्हणून, आणि कार्टून पण लावलंय बघा टीव्हीवरती, मस्त आरामात पडलाय इकडे बाजूला, कार्टून बघता बघता झोपत होता। तर आता आम्ही चहा घेतो आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते। तर बघा तुम्ही, आता संध्याकाळचे 6 वाजले आणि बाहेर वातावरण बघा किती ढग आहेत, आणि वारा तर इतका जोरात सुटला ना, खूप हवा सुटली, पण यांना गरम होत होतं त्याच्यामुळे बाहेर थोडंसं उभं राहायचं होतं। तर थोडं बाहेर घेऊन आली मी, कारण शौर्याला पण बाहेर मुलं, शेजारची मुलं बाहेर आली का त्याला पण बाहेर उभं राहायचं असतं, आणि ते दोघं बाहेर असल्यावरती मी पण बाहेरच थांबते थोडा वेळ, कारण वरती घरा अगोदरच, आणि शौर्य आमचा लय आगाऊ आहे, म्हणजे काय पण करू शकतो, म्हणजे तिथनं असं वाकून बघतो तर जरा भीती वाटते। आणि हवा बघा किती सुटली, तो कागद बघा किती उडतोय पिवळा, तुम्हाला दिसतच असेल, आणि बारीक बारीक पाऊस पण येतोय। तुमच्याकडे पण असा पाऊस पडतोय का ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथं शौर्याला लय मस्ती करायची आहे। इशू इकडे पाय, डोळ्यावर हात नको थांब। शौर्य बाबू, आणि आता संध्याकाळ झाली, स्वयंपाक पण करायचा आहे, आमची तुळशी पण बघ किती मस्त अशी हलते वाऱ्याने। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओत।